मित्रांनो, सिनेमा बघताना तुम्ही पोट धरून हसताय असं आशात कधी झालंय? झालं असेलच. मी पण काय विचारतोय, बरं सिनेमा बघताना तुम्ही एकदम खूप दचकलाय अथवा घाबरलाय असं शेवटी कधी झालंय? तेही झालं असेलच. नाही, इतके हॉरर थ्रिलर सिनेमा येत असतात, तर यात नवीन काय? पण मला सांगा, एखादा सिनेमा बघताना तुम्ही हसता हसता घाबरताय किंवा घाबरता घाबरता जोरजोरात पोट धरून हसताय असं लास्ट केव्हा झालंय? आता बोला, आठवतंय काही? लक्षात येतंय ना मी कुठे घेऊन चाललोय तुम्हाला या व्हिडिओमध्ये? नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे एका सरकट्याचा, म्हणजेच स्त्री 2 एक सरकटे का आतंक या सिनेमाचा. बोलूया मित्रांनो. 6 वर्षापूर्वी म्हणजेच 2018 साली ऑगस्ट महिन्यातच आलेल्या स्त्रीने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, हे आपण सर्वजण जाणतोच. ओ स्त्री कल आना ही त्यातील लाईन प्रेक्षकांना जेवढी हसवायची तेवढीच घाबरवायची सुद्धा. मित्रांनो, हॉरर सोबत कॉमेडीचा तडका जर व्यवस्थित बसला असेल ना, तर धमाल करमणुकीची गॅरंटी असते. स्त्रीने नेमकं हेच केलं होतं आणि म्हणून 6 वर्षांनी येणाऱ्या त्याच्या दुसऱ्या भागाचे जेव्हा ट्रेलर आलं तेव्हा हा तडका यातही व्यवस्थित बसलाय याची खात्री झाली होती. आज 15 ऑगस्टच्या शुभदिनी प्रदर्शनास सज्ज असलेल्या स्त्री 2 ची उत्सुकता कमालीची आहे हे ओळखून मग देशभरात स्त्री 2 चे स्पेशल प्रिव्ह्यू शोज एक दिवस आधी म्हणजे 14 ऑगस्टला रात्री आयोजित करण्यात आले होते. मित्रांनो, मी इथे कथेबद्दल विस्ताराने नाही सांगत बसणार. सस्पेन्स हॉरर कथेचे स्पॉयलर्स असेही आधी द्यायचे नसतातच. एवढंच सांगतो की चंदेरी गावात जसा आधी एका स्त्रीचा आतंक होता, तसा यावेळी एका सरकट्या पुरुषाचा आतंक आहे, ज्याला पुढारलेल्या स्त्रिया त्या गावात नको आहेत. आता का नको आहेत आणि त्यांना संपवण्यासाठी हा सरकट्या काय करतो, आणि मग त्याला म्हणजेच या सरकट्याला संपवण्यासाठी कथेचा नायक, आधीचाच नायक विक्की राजकुमार राव, नायिका श्रद्धा कपूर जिचे नावगाव काहीच माहीत नाहीये, रुद्र म्हणजेच पंकज त्रिपाठी, आणि आपल्या सर्वांचा आवडता जना अभिषेक बॅनर्जी, आणि त्याचा मित्र बिट्टू अपार शक्ती खुराणा, हे सर्वजण मिळून काय करतात याचे उत्तर अखेरीस आपल्याला यात मिळते. मित्रांनो, पहिल्या भागाचा USP युनिक सेलिंग पॉइंट होता त्याची पटकथा आणि संवाद आणि प्रमुख कलाकारांचा अभिनय. पटकथा होती द फेमस राज अँड DK जोडीची, तर संवाद लिहिले होते सुमित अरोरा यांनी. यावेळी मात्र हे आव्हान पेललंय नीरेन भट यांनी. आव्हानच म्हणावं लागेल, कारण पहिल्या भागाच्या दणदणीत यशानंतर साहजिकच दुसऱ्या भागाकडून वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करणे हे एक मोठं जबरदस्त आव्हान असतं. असंच आव्हान होतं दिग्दर्शक अमर कौशिक यांच्या समोर, कारण पहिल्या भागाचे दिग्दर्शन अमर यांचेच होते. मग नीरेन भट, अमर कौशिक आणि प्रमुख कलाकारांची ती सगळी टीम यांनी हे आव्हान पेललं आहे का, या तुमच्या मनात असलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे येस. नुसतंच पेललं नाहीये, तर कमाल केली आहे, धमाल केली आहे. 2.5 तासांचा रन टाईम आहे सिनेमाचा, आणि या 2.5 तासात कथा पटकथा अक्षरशः रन करत असते, म्हणजेच पळत असते. इतकी वेगाने पळत असते की विचार करायला तर सोडाच, श्वास घ्यायला सुद्धा नीरेन भट आणि अमर कौशिक यांनी जागा सोडलेली नाहीये. दचकणं, घाबरणं आणि मग पोट धरून हसणं या एकमेव ट्रॅकवर स्त्री 2 तुमचं भन्नाट मनोरंजन करते. मित्रांनो, स्त्री, भेडिया आणि अशातच आलेला मुंजा, आता या सर्वांचं युनिव्हर्स तयार झाल्याने स्त्री 2 च्या पटकथेत भेडिया पण आहे, एवढंच मी सांगेन. त्यावर डिटेल बोलून स्पॉयलर नाही देणार. शिवाय आणखी एक सरप्राईज पण आहे. अक्षय कुमार यांच्या स्पेशल ॲपिअरन्सने पुढील भागात काहीतरी आणखी विलक्षण बघायला मिळेल याची हिंट डायरेक्टर अमर कौशिक यांनी पोस्ट क्रेडिट सीनमधून दिली आहे. नीरेन भट यांच्या वेगवान पटकथेला आणि अमर कौशिक यांच्या अफलातून दिग्दर्शनाला पैकीच्या पैकी मार्क दिल्यानंतर स्पेशल इफेक्ट्स, बॅकग्राऊंड म्युझिक आणि सिनेमॅटोग्राफी या तीनही
अति महत्त्वाच्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा स्त्री 2 पैकीच्या पैकी मार्क घेतो. जेम्स ऑस्टिन यांनी सुपरवाइज केलेले डिजिटल डोमेन या कंपनीचे VFX आहेत मित्रांनो, आणि हे VFX जबरदस्त आहेत. खास करून सरकट्या आणि त्याचा जो अड्डा दाखवला आहे त्याच्या अड्ड्याला दिलेले जे इफेक्ट्स आहेत ते बघायला मजा येते. जस्टिन वर्गीस यांचं वेळोवेळी दचकवणारं बॅकग्राऊंड म्युझिक आणि त्यात भर घालणारी जिष्णू भट्टाचार्जी यांची सिनेमॅटोग्राफी म्हणजे छायांकन, खास करून रात्रीच्या अंधारातील जे इफेक्ट्स आहेत ते कमाल आहेत. या सर्व जमून आलेल्या रेसिपीवर भन्नाट अभिनयाचा तडका मारलाय राजकुमार राव, अभिषेक बॅनर्जी, पंकज त्रिपाठी आणि अपार शक्ती खुराना, आणि लास्ट बट नॉट लिस्ट श्रद्धा कपूर या सर्व टीमने. सर्वांनीच धमाल काम केलंय. आधीच्या भागातील प्रेक्षकांचा चाहता जना म्हणजेच अभिषेक बॅनर्जी याही वेळी पूर्ण भाव खाऊन जातो. राजकुमार राव तर सिम्पली लवेबल आहेच. त्याच्या अभिनयातील इनोसन्स, त्याची कॉमिक टायमिंग सर्व काही याही वेळी जमून आलेच. पण हे सर्व अभिषेक बॅनर्जी बद्दल सुद्धा तेवढंच किंवा त्यापेक्षा जास्त जमून आलंय. पंकज त्रिपाठी बद्दल तर काय बोलावे. नेहमीप्रमाणे प्रेमात पाडणारी व्यक्तिरेखा सादर केली आहे पंकज यांनी. श्रद्धा जितकी सुंदर दिसली आहे तेवढाच सुंदर तिचा अभिनय सुद्धा आहे. सिनेमाचे संगीत सुपरहिट जरी नसलं तरी श्रवणीय नक्की आहे. सचिन जिगर या जोडीनेच याही वेळी डिपार्टमेंट हे सांभाळलं आहे. एडिटिंग, साऊंड डिझायनिंग, प्रोडक्शन डिझायनिंग या तांत्रिक बाबतीत सुद्धा सिनेमा परफेक्ट आहे. तर एकंदरीत असा आहे मित्रांनो स्त्री 2. शोधून काढाव्यात असं ठरवलं तरी उणिवा सापडत नाहीत. धमाल करमणुकीची अपेक्षा पूर्ण करणारा. आउट ऑफ 5 मी याला देईल 4 स्टार. अजिबात सोडू नये आणि तीही थिएटरमध्येच बघावी अशी दणदणीत ब्लॉकबस्टर करमणूक. जस्ट एन्जॉय. मित्रांनो, तुम्हाला आमचा स्त्री 2चा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या नवरंग रुपेरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.